प्रत्येक घराण्याचा तुमचा आमचा एक वंशावळीचा इतिहास असतो। त्यातल्या त्यात इतिहासात आपला आगळा वेगळा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचे पूर्वज आणि वंशज नेमके कोण होते याचा आपल्याला जाम कुतूहल असतं। अनेकांच्या वंशावळीचा इतिहास आपल्याला माहिती आहेच, पण ज्यांनी भारताची राज्यघटना लिहिली, अस्पृश्य समाजाला माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशावळीबद्दल आपल्यालाही अगदी थोडीफार तुरळक माहिती असेल। म्हणूनच आज या महामानवाच्या वंशावळीबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी सिद्धी आणि तुम्ही पाहताय टीओडी विशेष। सध्या राजकारणात ऍक्टिव्ह असल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचं नाव आपल्या कानावर पडत असतं। ते आंबेडकरांचे वंशज आहेत हे देखील सर्वांना माहिती आहे, पण आंबेडकरांच्या वंशावळीचा इतिहास सुद्धा जाम इंटरेस्टिंग आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचं नाव मेजर रामजी मालोजी सकपाळ। आंबेडकरांचं मूळ आडनाव सकपाळ आणि मूळ गाव कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबवडे। आंबेडकरांचे वडील मेजर रामजी सकपाळ हे सैन्यात सुभेदार होते। त्यांचा विवाह सातारा येथील सुभेदार मेजर असणाऱ्या धर्मा रामनाथ मुरबाडकर यांची कन्या भीमाताई यांच्यासोबत झाला। रामजी आणि भीमाताई यांना एकूण 14 अपत्य झाली, पण त्यापैकी 7 अपत्य अल्पवयातच दगावली होती। त्यामुळे बाबासाहेब मिळून एकूण 7च अपत्य जिवंत राहिली। या 7 अपत्यांची नावे अनुक्रमे बाळाराम, गंगाबाई, रमाबाई, आनंदराव, मंजुळा, तुळसाबाई आणि सर्वात धाकटे अपत्य म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर। बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशातील महुजा। रामजी सकपाळ त्यांची तेव्हा मध्य प्रदेशातील नियुक्ती होती, ते पुढे साताऱ्याला आले। 7 नोव्हेंबर 1900 साली बाबासाहेबांना शाळेत दाखल करण्यात आलं। त्या काळी गावाच्या नावावरून आडनाव लावण्याची पद्धत होती। कृष्णाजी केशव आंबेडकर या शिक्षकांचा आवडता विद्यार्थी म्हणजे भीमराव सकपाळ। कृष्णाजी आंबेडकरांनी आपल्या आडनावास बाबासाहेबांचं आडनाव म्हणून जोडून टाकलं। असंही सांगितलं जातं की बाबासाहेबांचं मूळ गाव आंबवडे असल्यामुळं बाबासाहेबांचं आडनाव म्हणून आंबेडकर असं नाव लावण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेबांनी हेच नाव कायम ठेवलं आणि इथूनच पूर्वाश्रमीचं सकपाळ घराणं आंबेडकर घराणं म्हणून ओळखलं जाऊ लागलं। या घराण्याची ओळख भारतीय इतिहासाला घ्यावीच लागते, ती डॉक्टर बाबासाहेबांच्या कामगिरीमुळे। डॉक्टर बाबासाहेबांचं लग्न झालं ते भगिरी भिकू धोत्रे यांच्यासोबत। पूर्वाश्रमीच्या भगिरी लग्नानंतर रमाई झाल्या। डॉक्टर बाबासाहेब आणि रमाई यांना एकूण 5 अपत्य। या 5 अपत्यांपैकी 4 अपत्यांचा मृत्यू अल्पवयात झाला। त्यांची नावं रमेश, गंगाधर, इंदू आणि राजरत्न। यापैकी 5वं अपत्य म्हणजे यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर। यशवंत आंबेडकर यांच्या पत्नीचं नाव मीराबाई। यशवंत आणि मीराबाई यांना पुढे 4 अपत्य झाली, त्यापैकी 3 मुलं आणि 1 मुलगी। यातलं पहिलं अपत्य प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर, दुसऱ्या रमाबाई, तिसरे भीमराव आंबेडकर आणि चौथे आनंदराज आंबेडकर। आज हीच पिढी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तिसरी पिढी म्हणून ओळखली जाते। प्रकाश आंबेडकर, रमाई तेल तुबंडे, भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर या सर्वांचे आजोबा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र यशवंतराव आणि यशवंतराव यांची मुलं, अर्थातच बाबासाहेबांच्या तिसऱ्या पिढीबाबत विस्तारानं माहिती घेऊयात। बाबासाहेबांचे चिरंजीव यशवंत यांनी बाबासाहेबांचे विचार पुढे नेले। ते बौद्ध चळवळीचे कार्यकर्ते, विचारवंत आणि पदाधिकारी होते। भारतीय बौद्ध महासभेचे ते अध्यक्ष देखील राहिले। चैत्यभूमीचे जनक तथा महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य म्हणूनही त्यांची ओळख आहे। यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांचे 1977 सालीच निधन झालं। त्यांच्या पत्नी मीराबाई या देखील सामाजिक कार्यात सक्रिय राहिल्या। यशवंत यांचे चिरंजीव म्हणजे प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर, तर मुलगी रमाबाई आंबेडकर। यापैकी प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांना आपण सक्रिय राजकारणी म्हणून ओळखतो। वंचित बहुजन आघाडीचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। राज्यसभा आणि लोकसभेवर त्यांनी प्रतिनिधित्वही केलंय। सध्याच्या राजकारणात वंचित फॅक्टर म्हणून नवं पॉलिटिकल नरेटिव्ह त्यांनी सेट केलंय। त्यांच्या पत्नीचं नाव अंजली मायदेव। सुधाकर देव यांच्या त्या कन्या। प्राध्यापक असणाऱ्या अंजली मायदेव सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, विचारवंत म्हणूनही ओळखल्या जातात। प्रकाश आंबेडकर आणि अंजली मायदेव यांचे एकुलते एक पुत्र म्हणजे सुजात आंबेडकर। हीच बाबासाहेबांची 4थी पिढी। सुजात आंबेडकर यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्स मधून डिग्री पूर्ण केली।
तसंच चेन्नईच्या एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझम मधून त्यांनी पत्रकारितेची बाराखडी सुद्धा गिरवली. सुजातने आपल्या वडिलांप्रमाणे स्वतःची राजकीय ओळख देखील निर्माण केली आहे. यशवंत उर्फ भैयासाहेब यांचे दुसरे चिरंजीव म्हणजे भीमराव उर्फ दादासाहेब आंबेडकर. भीमराव हे भारतीय बौद्ध महासभा या धम्मसंस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. तसेच ते समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांच्या पत्नीचं नाव दर्शना आंबेडकर. भीमराव आणि दर्शना आंबेडकर यांना एकुलती एक मुलगी असून तिचं नाव कृतिका. कृतिका सध्या मुंबईमध्ये उच्च शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. आता बोलूया यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकरांच्या तिसऱ्या मुलाबाबत, ज्यांचं नाव आहे आनंदराज आंबेडकर. आनंदराज आंबेडकर हे रिपब्लिकन सेना या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. सामाजिक राजकीय प्रश्नांमुळे सातत्यानं ते चर्चेत देखील असतात. आनंदराज आंबेडकर यांच्या पत्नीचं नाव मनीषा. आनंदराज आणि मनीषा यांना 2 मुलं असून त्यांची नावं साहिल आणि अमन अशी आहेत. आता जाणून घेऊया यशवंतराव उर्फ भैयासाहेब यांच्या एकमेव कन्येबाबत. रमाबाई तेलतुंबडे अशी त्यांची लग्नानंतरची ओळख. प्रख्यात लेखक, विचारवंत तथा मानवाधिकार कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांच्या त्या पत्नी रमाताई आणि तेलतुंबडे यांना 2 मुली, प्राची आणि रश्मी. अर्थात ही वंशावळ थोडक्यात समजून घ्यायची झाल्यास रामजी सपकाळ यांचे 14वे अपत्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र म्हणजे यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर. भैयासाहेब आंबेडकरांना 4 अपत्य: प्रकाश, रमाताई, भीमराव आणि आनंदराज. हीच बाबासाहेबांची तिसरी पिढी. प्रकाश यांचे चिरंजीव सुजात, रमाबाई यांच्या मुली प्राची आणि रश्मी, भीमराव यांची मुलगी कृतिका, आनंदराव यांची मुलं साहिल आणि अमर. तर ही आहे आंबेडकरांची राजकारणात येऊ घातलेली 4थी पिढी. त्यामुळं बाबासाहेबांच्या या माहीत नसणाऱ्या आणि सविस्तर वंशावळीच्या इतिहासाचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसह सर्व सोशल मीडिया हँडल्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.